बनावट जीएसटी अधिकारी बनून वाहन चालकांना लुटल्याचं प्रकरण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात गाजले होते। या प्रकरणी काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आता आणखी 2 गुन्हे दाखल झाले आहेत। सोनगीर व आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले आहे। सोनगीर पोलीस स्टेशन येथे उत्तर प्रदेशातील ट्रक चालक संजय इंद्रदेव यादव तर आझादनगर पोलीस स्टेशन येथे शेखर चंद्रकांत पाठक राहणार दिल्ली या दोघांनी गुन्हे दाखल केले आहेत। 28 ऑक्टोबर 2023 रोजी देवबाने फाट्याजवळ ट्रक अडवत साध्या वेशेतील 4 इसमांनी बिलामध्ये चुका असल्याचे सांगत तडजोडी अंती 21,000 रुपये गुगल पे द्वारे ट्रान्सफर केले होते। तर 26 सप्टेंबर 2023 ला पारा रोडवर दुपारच्या सुमारास लाल दिव्याची गाडीत बसलेल्या 4 इसमांनी जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करत माल घेऊन जाणाऱ्या शेखर पाठक यांच्या ट्रकला अडवत बिलामध्ये चूक असल्याचे सांगत मोबाईल फोनद्वारे 2,50,000 रुपयांची दंडाची मागणी केली होती। तडजोडी अंती 49,500 रुपये पाठक यांनी संबंधितांना फोनपेद्वारे पाठवले। पैसे देऊन आपली फसवणूक झाल्याचं पाठक व यादव यांना कळताच त्यांनी सोनगीर व आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत। त्यामुळे या प्रकरणात तक्रारदार पुढे येऊ लागले असून आणखी किती वाहन चालकांना या बनावट जीएसटी अधिकाऱ्यांनी लुटले याची माहिती पोलीस तपासातून समोर येणार आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी पीडित वाहन चालकांसह जनतेतून होऊ लागली आहे। पोलीसच जीएसटी अधिकारी बनून वाहन चालकांना लुटत असल्याने पोलिसांची प्रतिमा या प्रकरणामुळे डागाळली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।